नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज मी बनवणार आहे झणझणीत असा उसळ. तर चला त्याची रेसिपी बघूया आपण पुढे. तर सगळ्यात पहिले आपण घेतलेला आहे कांदा. त्याला बारीक 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 असं चिरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घेतलेला आहे आपण एक बटाटा. त्याला पण बारीक 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 असा चिरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं एक टमाटर. त्याला असं लांब 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 कापून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यानं ते लवकर शिजेल. त्याच्यानंतर थोडासा कोथिंबीर घ्यायचा आहे. त्याला बी असं बारीक 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 कापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे जे मी आहे रात्रीच त्याला भिजू घातलं होतं, तर ते आता चांगलं फुलून बसलेलं आहे. तर चला गॅस पेटूया, भगोना ठेवूया आणि रेसिपी चालू करूया. तर सगळ्यात पहिले टाकलेलं आहे याच्यात तेल. तेलला जरासं गरम होऊ द्या. त्याच्यात टाकायचं जिरे तिख्या. त्याला थोडंसं तडक 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 वाजू द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपला कापलेला कांदा टाकायचा आहे. त्याच्यासोबत मी ते वरती आलेली जराशी पात बी टाकलेली आहे. त्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं. जास्त करपू बी द्यायचं नाही. थोडंसं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहात आपल्या लाल लाल मिरच्या. त्याला पण जरासं तडकू द्यायचं. थोडंसं वेळ अर्तपर्त करायचं. आणि त्याच्यानंतर टाकायचे लांब लांब आपण कापलेले टमाटर. आणि त्या टमाटरमध्ये जरासं त्याला हलवायचं. त्याच्यानंतर ते मिक्स होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर याच्यात टाकलेलं आहे अर्धा चमच मीठ. त्याच्यानं आपले टमाटे लवकर गळून जातील. आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे हळद, थोडाशी लाल चटणी पावडर आणि थोडासा जास्त गरम मसाला. त्याच्यानं आपले उसळ चांगली होईल. तर त्याला चांगलं असं हलवून द्यायचं. बघा टमाटे बरोबर आपले गळून गेलेले आहेत, चांगले मिक्स झाले. मग त्याच्यामध्ये कापलेला बटाटा टाकायचा आहे. तर बघा ते चिपकून राहिलं, म्हणून त्याला थोडंसं वेगळं वेगळं करून टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, ज्याच्याने आपला बटाटा थोडासा नरम होऊन जाईल त्याच्यात. आणि त्याला थोडंसं चालवायचं आणि त्याच्यानंतर जे आपली मटकी आहे त्याला त्याच्यात टाकून द्यायचं आहे चांगलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला हलवायचं हाय, हलवायचं हाय, हलवायचं हाय. चांगलं मिक्स करायचं जोपर्यंत आपला जो मसाला आहे मटकीच्या एका एका दाण्याला नाही लागणार, तोपर्यंत त्याला मिक्स करत जायचं करत जायचं करत जायचं. असं 2-3 मिनटं करायचं. आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपला जो बटाटा थोडासा राहिला आहे तो पण चांगला असा होऊन जाईल. आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला ठेवून टाकायचं, म्हणजे आपले बटाटे बी शिजतील आणि आपली मटकी बी थोडीशी आहे ते शिजून जाईल. तसं बघा याच्यावर झाकण ठेवून टाकायचं आणि याला 2-4 मिनटं तसंच राहू द्यायचं. आणि बघा 2-4 मिनटं झाल्यानंतर याला काढून बघायचं. आणि बघा आपली मटकी तयार झालेली आहे. त्याला थोडंसं हलवायचं, बघा खाली लागलं का. तर त्याला चांगलं मिक्स केलेलं आहे. आणि बघा आपली मटकी चांगली झणझणीत तयार झाली. डेकोरेशनसाठी त्याच्यावर थोडासा कांदा टाका आणि थोडासा कोथिंबीर बी टाका. आणि बघा आपलं झणझणीत असा उसळ तयार झालेला आहे. बघा डेकोरेशनसाठी अजून तुम्ही याच्या साईडला ठेवू शकता थोडीशी काकडी. आणि अजून तुम्हाला काय वाटलं ते बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.